अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राज्यभर उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत। काँग्रेसमधले अनेक आमदार अशोक चव्हाण यांच्याबरोबर बाहेर पडणार आहेत अशा पद्धतीची चर्चा देखील सुरू आहे आणि त्यापैकीच एक कुणाल पाटील यांचं देखील नाव आहे, ते चर्चेमध्ये होतं। आपल्यासोबत कुणाल पाटील आहेत, काय त्यांची भूमिका आहे? एबीपी माझामध्ये स्वागत आहे। काय नेमकी भूमिका आहे आपली, कारण आपल्या नावाची देखील चर्चा आहे की आपण अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणार? नाही, आता ही चर्चा कुठून सुरू झाली ही किंवा ही जी नावं येत आहेत ती नेमकी कुठून येत आहेत ते आम्हाला काही कळत नाही, तर सोर्स काय। कारण जी काही नावं येत आहेत त्यात माझंसुद्धा नाव येतं आहे, त्याला काही कुठेही बेस नाही, काही तथ्य नाही, किंवा आम्ही आतापर्यंत मी असेल किंवा इतर माझे सहकारी असतील आम्ही कधीही कोणाशी या विषयावरती कधी वाच्यता आमची झालेली नाही। त्यामुळे मला असं वाटतं की ह्या ज्या सगळ्या चर्चा आहेत ह्या बेसलेस आहेत, त्याच्यावरती आपण कोणीही विश्वास ठेवू नये। हे जाणून बुजून केले असं वाटतं, कारण एक प्रकारे काँग्रेसला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न होतोय का असं? नाही, बघा कसं असतं की हे फार स्वाभाविक आहे, कारण की गेल्या 2-3 वर्षामध्ये जे काही आपण महाराष्ट्रामध्ये राजकारण बघतोय त्यामध्ये ज्या ज्या लोकांनी अशा प्रकारे पक्ष सोडले किंवा दुसऱ्या पक्षांमध्ये गेले, हे जे सगळं घडतं आहे त्यामुळे लोक अशा अंदाज वर्तवत असतात आणि त्या अंदाजामधून ह्या सर्व बातम्या तयार होत असतात। त्यामुळे जाणून बुजून कोणी करतंय असं आपल्याला म्हणता येणार नाही। लोकांचे हे सर्व अंदाज आहेत, पण हे अंदाज सर्व फोल ठरणार आहेत। अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर पक्षाचं किती नुकसान झालं असं वाटतंय तुम्हाला? नाही, नक्कीच अशोक चव्हाण हे फार ज्येष्ठ नेते, ताकदवार नेते आहेत, त्यामुळे त्यांनी गेल्यानंतर पक्षाचं नक्कीच नुकसान होणार आहे मराठवाड्यामध्ये। परंतु एक गोष्ट आहे की जो काँग्रेसचा मूळ विचारांचा कार्यकर्ता आहे तो काँग्रेसशी घट्ट जुळून राहणार आहे, आणि ज्या अजून इतरही काँग्रेसवरती प्रेम करणारी माणसं आहेत ती अजून काँग्रेसला ताकद देतील आणि भविष्यामध्ये काँग्रेसला अजून चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही। उद्या आपल्या सगळ्या आमदारांची बैठक देखील मुंबईमध्ये असणार आहे, या बैठकीला तुम्ही जाणार आहात का, नेमकं काय? आपल्याला माहीत आहे माझ्या वडिलांची प्रकृती योग्य नाही आणि त्यामुळे आम्ही संपूर्ण कुटुंब आम्ही कोल्हापुरामध्ये आहोत। त्यामुळे त्या वडिलांची तब्येत आज थोडी सुधारणा होते आहे, परंतु त्यांची तब्येत कशी सुधारणा होते त्याच्यावरती सगळं अवलंबून असणार आहे। त्यामुळे मी बैठकीला गेलो नाही म्हणून त्याच्यातून कधी वेगळे अर्थ काढायचे असं होऊ नये याकरता मी माझं क्लॅरिफिकेशन देतो आहे की मी बैठकीला जाईन किंवा नाही जाणार, पण मी काँग्रेस पक्षाबरोबर आहे। आपल्या 2-3 पिढ्या या काँग्रेससोबत कायम जोडल्या गेलेल्या आहेत, आत्ताची आपली तरुण पिढी ही काँग्रेसचा झेंडा समर्थपणे पुढे घेऊन जाईल? नक्कीच। तुम्ही बघा की काँग्रेस पक्षाला जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या आव्हानांना सामोरं जावं लागलं तेव्हा सर्वसामान्य जनताही काँग्रेसबरोबर उभी राहिली आहे। अनेक वेळा काँग्रेसमध्ये खिंडार पडलं, काँग्रेसमधले दिग्गज लोक सोडून गेले, तेव्हासुद्धा काँग्रेस ज्या स्थिर जागेवरती होती, किंबहुना काँग्रेसच्या जागा वाढल्याचं आम्हाला दिसतं। 14 नंतर काँग्रेसच्या 19 जागा वाढल्या, 19 तर अनेक लोक सोडून गेले, पण काँग्रेसच्या 42 होतो आम्ही, ते 44 झालो। त्यामुळे कोणी गेल्याने काँग्रेस संपेल असं होत नाही। काँग्रेस पक्ष आहे तसाच राहणार आणि तो वाढत राहणार। राज्यामध्ये आपण बघितलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, शिवसेना फुटली, पण काँग्रेस हा अबाधित पक्ष आहे अशा पद्धतीची चर्चा, सकारात्मक चर्चा पक्षाबद्दल सुरू असताना अशा पद्धतीच्या घटना घडणं हे थोडी दुःखद वाटते, खंत वाटते? नाही, नक्कीच दुर्दैवी आहे, कारण की आम्ही अत्यंत अभिमानाने आणि स्वाभिमानाने सांगायचो की काँग्रेस पक्षामध्ये आम्ही काही बंड झालं नाही किंवा फूट झाली नाही, परंतु चव्हाण साहेबांच्या जाण्याने फार मोठं धक्का नक्कीच काँग्रेस पक्षाला आहे। परंतु आता गेल्या 5 वर्षात धक्क्यांची एवढी सवय झाली आहे आम्हाला की त्यामुळे याच्यातून पुढे जायचं आणि मार्ग काढायचा हे आमचं आता ठरलं आहे। धन्यवाद। तर आपण बघितलं, जरी आपल्या नावाची चर्चा असली तरी आपण काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही अशा पद्धतीची स्पष्ट भूमिका आहे ती या ठिकाणी आमदार साहेबांनी व्यक्त केली आहे। त्याचबरोबर काँग्रेसचा जो झेंडा आहे ते आपल्यासारखे तरुण जे नेते आहेत ते सक्षमपणे पुढे घेऊन जातील असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।